नमस्कार मंडळी, मी आकाश दडस आपल्या सगळ्यांचं महासंवाद मराठीमध्ये स्वागत करतो. आपण बघू शकता आपण मानदेशामधील दिडवागवाडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता हा खिल्लार जातीचा बैल आहे. आपल्या सोबत पैलवान आहेत अक्षय दिडवाग, यांच्या सोबत संवाद साधतोय. दादा नमस्ते. काय सांगताल आपल्या बैलाची माहिती एका मिनिटामध्ये? बैलाचं नागोबा यात्रेमध्ये प्रदर्शनात प्रथम क्रमांक आहे. हा, पुशेगावलाही दुसरा क्रमांक. पुशेगाव मध्ये तृतीय क्रमांक आहे. बर बर. जातीवंत कोसा किल्लार. याला खाद्य वगैरे काय आहे आणि कशासाठी काय वापर? हा रेतनासाठी देशी गाय येते ना त्या देशी गाईच्या उत्पन्नाला हा. ह्याच्यासाठी. आणि ही ओळ म्हणजे पडनास काम आहे ना त्याची पैदास आहे. बर बर. आणि सिद्धापूर खाणीचं नाही का हा, चित्रा कोसा. कोसा आणि जरा पांढरं हा. दोन्ही हे दिसतंय. हा. आपल्याकडं किती दिवसापासून आहे किंवा ह्याची मागणी वगैरे झाली का काय कसं काय? आपल्याकडे येऊन 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष. हा. आता घेतला त्यावेळेस 10-12 महिन्याचा बच्चा होता. बच्चा होता. हा. बरं, आता जर आपल्याकडं ज्या गाय आहेत त्या रेतन करायच्या असतील तर तुमचा संपर्क नंबर वगैरे काय सांगा, संपर्क किंवा आमचा कुठं भेटायचं वगैरे ते पण सांगा. आम्ही म्हणजे नाही का इथंच घरपोच म्हणलं तरी पण आमची सेवा आहे आणि इथं घरी आलं तर चालते. नंबर आमचा 98-81-84-59-34 संजय दिडवा. ओके. मित्रांनो बघू शकता हा मानदेशातला खिल्लार जातीचा बैल आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचा बैल आहे. बघू शकता की जी नागोबा यात्रा झाली या नागोबा यात्रेमध्ये अतिशय देखना बैल म्हणून याला बक्षीस मिळालेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातली जी पुशेगावची यात्रा झाली या यात्रेमध्ये देखील हा यात्रेत सहभागी झालता. इथं सुद्धा 3रा क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आपण या बैलाची किंवा या खिल्लार जातीच्या बैलाची संपूर्ण मुलाखत महासंवाद मराठी या युट्यूबवर घेतलेली आहे. आपण इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, त्याचबरोबर युट्यूब चॅनलला देखील फॉलो करा. अशा आपण मानदेशातल्या नवीन नवीन गोष्टी आहेत किंवा ज्या घटना आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.